निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 8 दिवस झाले आहेत तरी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये। गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी नुकतीच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली होती, तरी देखील सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या निवडीला होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विधानसभा निकाल जाहीर होऊन महायुतीला बहुमत मिळून 8 दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप सरकार स्थापन झालं नाहीये। सरकारची निर्मिती तर सोडा, मुख्यमंत्री कोण होणार यावरही अद्याप निर्णय झाला नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा देणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पत्रपरिषदेत जाहीर केलं होतं। मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचीही गुरुवारी बैठक झाली, मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्याचा तिढा अद्याप सुटला नाहीये। 23 नोव्हेंबर रोजी महायुतीला बहुमत मिळालं। युतीनं 288 पैकी 230 जागा जिंकल्या। मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीनं बैठक घेतली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा देखील सोडला। पंतप्रधान मोदींचा निर्णय मान्य करू असं शिंदे म्हणाले। त्यानंतर फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात मोठे दावेदार बनले। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीची दिल्लीत बैठक झाली। गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही महायुतीची बैठक मुंबईत होणार होती, मात्र अचानक काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे 2 दिवसांसाठी त्यांच्या गावी गेले। शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जागी गृहमंत्रालयासह मोठे मंत्रालय मागितल्याचं वृत्त आहे, ज्याला अमित शहा यांनी ठोस उत्तर दिलं नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे नाराज होऊन शिंदे आपल्या गावी गेले, मात्र शिवसेना नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय। शिवसेनेनं आता उघडपणे गृह मंत्रालयाची मागणी सुरू केली आहे। आमदार संजय शिरसाट यांनी गृह खातं शिवसेनेकडे देण्याची मागणी केली आहे, मात्र गेल्या सरकारचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, मुख्यमंत्र्यांनी गृह खातं सांभाळणं चांगलं नाही असं देखील शिरसाट म्हणाले। सरकार स्थापनेबाबत आणि शपथविधी समारंभाच्या अनेक तारखा समोर आल्या आहेत। आधी 29 नोव्हेंबर त्यानंतर 2 डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याचं समोर आलं, मात्र आता शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे। या तारखेची घोषणा करताना माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी शपथविधी सोहळा 5 नोव्हेंबरला आझाद मैदानावर होणार आहे। यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्याच्या निवडीबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही का, की भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत भांडणाचा हा परिणाम आहे, अशी अनेक प्रश्न आहेत। कारण काहीही असो, राज्यात सध्या ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ती राजकीय अस्थिरतेकडे नक्कीच बोट दाखवते आहे।